ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन देव परम पूज्य सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। ओम नारायण तद्भवं वशिष्ठो शक्तिचिदपराशरंशो व्यासं शुकं गौडकदम्बं योगीन्द्रमहाशिष्यं श्रीशंकराचार्यस्य पद्मपादं सहस्रामलकं तंत्रोकम्बाधिकारमन्यं तस्मद्गुरुं सन्तमामि। श्रीपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं सूत्रभाष्यं वन्दे नित्यं शुद्धं विरासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति बुद्धिर्विभागे सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज सत्संगामध्ये शक्तिपात मार्गाचा आपण अनेक प्रकारे त्या मार्गाच्या अनेक प्रकारांचा आपण विचार करीत आहोत. कालपर्यंत आपण सद्गुरूंचे निष्ठान आणि अध्यात्माचे ते पाहिलं. काल आपण थोडा वेगळा विषय घेतलेला आहे. प्राणाचे महत्व. प्राण काय आहे? प्राण कशाला म्हणतात? काल हा प्राण म्हणजे काय आहे तेव्हा प्राण म्हणजे केवळ श्वास नव्हे, प्राण म्हणजे वायू नव्हे. प्राण हा आत्म्याचा एक अंश आहे, चेतना आहे. जसं सूर्यापासून किरण निघतात त्याप्रमाणे आत्म्यापासून जो किरण निघाला
जो प्रकाश केलं म्हणजे ज्ञान करून निघालं त्याला प्राण असे नाव दिले. आता हा प्राण सगळ्यांशी मिसळून मागे मिळणाऱ्या माणूशी मिसळतो. ही जी शक्ती आत्मशक्ती तिच्यामध्ये तो आहे त्यांचा आत्मस्वरूप असल्यामुळे आपल्या निवडणूक आल्या असल्यामुळे सगळ्यांशी तो उपयोग होतो. असा हा जो प्राण आपल्या देहात आहे तो मुख्य प्राण जो आहे तो आपल्या देहामधून वरच्या भागामध्ये म्हणजे आपले हे ज्ञानेंद्रिय आहे त्याच्यामध्ये काम करतो. डोळे, कान, या ठिकाणी चाललेली ही जी कार्य आहे त्या इंद्रियाची ती प्राणात सुरू होतात. प्राणाने आपली काही शक्ती तयार केली किंवा बुद्धी तयार केली. त्यातला अपान वायू जो आहे अपान प्राण जो आहे तो खाली देंगीच्या खाली पाहतो. मलमूत्र विसर्जनासाठी अपानाची आवश्यकता आहे. त्यानंतर आपल्या पोटामध्ये असलेला जो प्राण आहे ते समान वायू समान प्राण आहे. त्याला समान अशा दत्ताने म्हटलं गेले की आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं पचन झाल्यानंतर जी शक्ती प्राप्त होती त्या अन्नाने ती सगळ्या शरीरामध्ये पोचण्याचं कार्य समान करते. त्यानंतर आपल्या नाड्यांमधून प्रसन्न पावणारा जो आहे मुख्य नाड्या तो विज्ञान वायू आहे आणि विज्ञान जो आहे तो मूर्त गतीने बाहेर पडणारा आणि आपल्याला आपल्या संचयाप्रमाणे तो गती देतो. अशा प्रकारे कार्य चालतात. त्यानंतर आपण असा विचार केला की आपल्या देहामध्ये या हृदयाच्या जिथे प्राण आहे जिथे आत्मा आहे त्या ठिकाणी एक नाड्यांचा समुदाय आहे. त्या नाड्यांमध्ये चेतन समुदाय आहे. किंवा हा जो नाड्यांचा समुदाय आहे त्याविषयी 10 नाड्या आहेत. त्यानंतर मग त्याच्यामधून प्रसन्न पावणाऱ्या आणखी 100 नाड्या त्या नाडीने जोडलेल्या आहेत आणि त्याच्या पुढे आणखी 72 नाड्या आहेत. अशा तऱ्हेने एकूण सगळ्या 1072 नाड्या आपल्या देहात आहेत. असे कालपून पाहिजे. याचा अर्थ असा झाला की ह्या सगळ्या 1072 नाड्या आपल्या देहामध्ये पसरलेल्या आहेत. त्या प्राणांच्याच गतीनं प्राणांच्याच चेतनेनं अर्थात आत्मतत्व त्याच्यामध्ये आहे, शक्ती त्यांच्यामध्ये आहे, परंतु मुख्यतः कार्य आहे प्राण. तेव्हा या सगळ्या नाड्यांना तो चेतन बनवून चेतना देऊन गतिमान ठेवून त्यांच्याकडून कार्य करून देतो. आश्चर्याचं असं आपलं हे देहाचं स्वरूप आहे. आता काही नाड्या ह्या शरीराच्या बाह्य भागाकडे वाहतात आणि काही बाह्य भागाकडून आतल्या भागाकडे. बघ आपल्या देहामध्ये ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांमध्ये काही रक्तवाहिनी आहे आणि या रक्ताचे 2 प्रकार आहेत. शुद्ध रक्त जे असतं ते शरीराचं
इंद्रियांकडे जाणार आहे आणि इंद्रियांमध्ये त्यांचं कार्य झालं असं जो रक्त असतं अशुद्ध रक्त निर्वनात असल्याने तो परत पुन्हा शुद्ध होईल. रक्ताचा प्रवाह सुद्धा या प्राणाला करावा लागतो चांगला. शुद्ध रक्त इंद्रियाला आणि जे वापरून तयार झालेलं असं अशुद्ध रक्त असेल ते परत शुद्धीकरणासाठी परत गेलेलं असत. अशा तऱ्हेनं रक्ताचा प्रवाह नुसार रक्ताच्या प्रवाहाने तर वायूचं सुद्धा प्रसरण आहे. आपण जो श्वास घेतो तो श्वास सगळ्या शरीरामध्ये पसरवून स्वच्छ करण्यासाठी हे प्राणाचे कार्य प्राणवायू होईल त्याला प्राणवायू केले. आता या सगळ्या प्राणाचे हे जे व्यूह आहे म्हणजे समुदाय आहे त्याचे 3 प्रकार करतात. चेतना व्यूहाचे 3 प्रकार. थोडा विषय अवघड आहे पण आपल्या देहामध्ये ते सगळं आहे भरलेलं आणि हे जे भरलेलं आहे हे बाहेरून फिरत नाही. या योगी तपस्यांनी हे सगळं पाहिलं त्यांनी म्हणून आपल्याला कळतं. 3 प्रकारची ही चेतन व्यवस्था आहे. 3 प्रकारच्या चेतना नाड्या आहेत. त्याची 3 भाग करतात. एक भाग आंतरशरीरामध्ये कार्य करतो, एक भाग शरीराच्या बाह्य भागाला चिकटून काम करतो आणि एक भाग हे जे इंद्रिय आणि विषय यांची जे संबंध आहे त्याच्यामध्ये चेतना देण्याचे कार्य मनाला करतो. असे 3 भाग त्यांनी सांगितले. बहिर्मुख, अंतर्मुख आणि मनोमुख मनात. आता पुन्हा हे जे 3 भाग सांगितले याच्यामध्ये काही भाग असे आहेत ते इच्छाधीन आहे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे राहतात आणि काही इच्छातीत आहे. इच्छाधीन आणि इच्छातीत असे त्या योगांचे प्रकार करतात. म्हणजे आपल्या मनाचा आधी काही नाड्या आहेत त्या इच्छाधीन आणि काही ज्या नाड्या आहेत ज्या बहिर्मुखी आहेत त्या आपल्या ताब्यात नाही. उदाहरणार्थ आपल्याला डोळ्यांच्या नाड्या आहेत, कानाच्या, हाताच्या, पायाच्या या आपल्या ताब्यात आहेत. आपण हवं हवी शकतो ना. पण पोटाचा आपला आहे, अन्ननलिका आहे, आणखी जे काय असे अवयव आहेत की जे आपल्या भागात आहे तीच आपली इच्छाशक्ती काम नाही. तिसऱ्या ज्या नाड्यांचं जे कार्य आहे ते आपल्या कार्य ते इच्छातीत आहे, इच्छेच्या पलीकडे किती प्रकार काही इच्छातीत नाड्या आहेत तर काही इच्छाधीन नाड्या आहेत. हा खेळ चालला देहा या इच्छाधीन नाड्या ज्या आपल्या ताब्यात ज्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या इच्छा, वासना, कामना, संकल्प, विकल्प असे तयार त्याला मदत करतात आणि जे इच्छातीत ते पंचकाल बिजाने त्यांची क्षमता नसेल. अशा तऱ्हेने हे चेतना जीव आपल्या देहामध्ये कार्य करून राहिलेले. आता देहामध्ये तर हे सगळं चाललेलं आहे आणि तो प्राण
आपल्या देहाचं आहे आणि प्राणाचं हे सगळं कार्य आपल्या देहात कसं चाललेलं आहे याचा आपण काय. पण आपल्याला माहिती आहे की आत्मा जसा आपल्या देहात तसा तो बाहेरही आहे. जर प्राण आपल्या देहाकडून तो प्राणापासून आपल्या आत्म्यापासून प्राण बनतो असं म्हटलं तर मग तो प्राण बाहेरही असला पाहिजे. आपल्या देहातील प्राण आहे आणि आता हे देहाचं प्राणाचं कार्य आपण कार्य करून आपात कार्य येते. आता आपण घरात बाहेरच प्राणाचं कार्य दिली. आता बाह्य विश्वामध्ये हे कार्य कसं चालते ते बघा. प्राण बाहेर सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश यांचे धर्म त्यांचा चेतन जीवाशी संबंध आहे. बघा आज सूर्यप्रकाश देतो, चंद्रप्रकाश देतो, या प्रकाशाचा संबंध चेतन जीवाशी आहे. म्हणजे ह्या ज्या प्राणाचा चैतन्याच्या गोष्टी आहेत त्यांच्याशी संबंध आहे. आणि मग त्याचाच आपल्या मनाशी संबंध येतो. मनाशी ज्या जोडलेल्या आहेत चेतन जीवाने त्या चेतन जीवाने सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाशाशी जोडलेल्या जातात. आता ह्या ज्या गोष्टीच्या लहरी वेगळ्या आहे स्पंदन आहेत. देहामध्ये नाड्या आहेत, लहान मोठ्या बारक्या छोट्या नाड्यांमधून चेतनाचं कार्य चालते. परंतु बाहेर नाड्या नाही, बाहेर लहरी आहे. तेव्हा या लहरी म्हणून हे चेतनाचं कार्य चाललेलं आहे. आणि या लहरीचा संबंध आपल्या मनाशी आहे. आता हा चंद्र आणि हा सूर्य जो आहे आणखी जे काही ग्रह आहे त्यांचेही प्रकाश किरण आपल्याकडे येतात. म्हणून बाहेर विश्वामध्ये प्राणाचं जे कार्य चालतं ते 3 प्रकारचे आहेत. सूर्य चंद्र आणि अन्य ग्रह जे आहेत त्यांच्यामुळे गुरुत्वाकर्षणाचं कार्य आहे. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, जो मोठा ग्रह असतो तो लहान ग्रहावर आकर्षण टाकतो. गुरुत्व मोठं आकर्षण मोठ्याने लहानाला आकर्षित करायचं असा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. आपल्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये जे जे येतील त्यांना पृथ्वी बोलते आणि दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेमध्ये जे जे जातील त्यांना ते ग्रह बोलतात. चंद्राजवळ जे जातील ते चंद्र बोलते, सूर्याजवळ जातील ते सूर्य बोलते. अशा प्रकारे हे जे ग्रह आहेत यांचं आकर्षण आहे आणि त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतो आहे. या गुरुत्वाकर्षणामध्येही चेतना आहे, प्राण आहे. दुसरी गोष्ट, पहिली गुरुत्वाकर्षण झालं. दुसरे कार्य आहे प्रकाश देणे. सूर्य प्रकाश देतो, चंद्र प्रकाश देतो. आणि तिसरं कार्य आहे उष्णता देणे. सूर्य उष्णताही देतो. तेव्हा गुरुत्वाकर्षण, प्रकाश आणि उष्णता या 3 गोष्टींनी या बाह्य जगातल्या विश्वातलं हे सगळं कार्य चाललेलं आहे. आता या 3 गुणांपासून काय काय प्राप्त होतं ते बघा. गुरुत्वाकर्षणाने तमोगुण प्राप्त होते. गुरुत्वाकर्षणाने तमोगुण प्राप्त होते. त्याला आकर्षण येते, तुम्हाला आकर्षण येत होते आणि त्याचे जे गुण असतील ते तुमच्यामध्ये आरोपित होतात. म्हणून गुरुत्वाकर्षणाने तमोगुण प्राप्त होतो
आळस निर्माण होतो. राग, संताप, क्रोध ज्या गोष्टी आहेत त्या हे आकर्षणाचा परिणाम आहे. नंतर प्रकाशाने सत्वगुण प्राप्त होतो. प्रकाश शांती देतो. प्रकाश नसला तर अंधार होतो ना, म्हणून प्रकाशाने सत्वगुणाची वाढ होते आणि उष्णतेने रजोगुण प्राप्त होते. बघा त्याची उष्णता वाढली की मग हुश करत बसतो. रजोगुण क्रिया निर्माण करणारा आहे, तमोगुण आळस निर्माण करणारा आहे आणि सत्वगुण शांती देणारा आहे. एवढं कार्य झालेले प्राणाचे बाहेर सुद्धा सत्य, रज आणि तम, गुरुत्वाकर्षण, उष्णता आणि प्रकाश यांच्यामुळे आपल्याला आपल्या नवावरती प्रेरणा देतात. तेव्हा गुरुत्वाकर्षण आता विश्वाच्या पातळीवर, आता बाहेरच्या पातळीवर हे जे गुरुत्वाकर्षण आहे हे अपान वायूचं कार्य आहे, अपान प्राणाचं कार्य आहे. गुरुत्वाकर्षण ही अपानाची शक्ती आहे. प्रकाश ही प्राण शक्ती आहे. प्रकाश ही प्राण शक्ती आहे. प्रकाश हा ईश्वर मधून वाहतो आणि अपान प्राण झाला आणि हा दुसरा ज्ञान नावाचा गुरु आहे. तो ज्ञान वातावरणामध्ये तसंच ज्ञानामुळे, श्रवणामुळे पाऊस आणि उष्णता यांचा प्रसार होतो. रामाचं कार्य बघा कसं चाललं बाहेर सुद्धा. उष्णता, उष्ण, प्रकाश आणि वीज ईश्वरमधून आता सूर्यकिरणामध्ये उष्णता आणि प्रकाश दोन्हीचे तरंग आहेत. सूर्य जो आहे तो दोन गोष्टी आपल्याला देतो, उष्णताही देतो आणि प्रकाशही देतो. चंद्र मात्र उष्णता शोषून घेणारा आहे आणि प्रकाश तरंग बाहेर देतो. चंद्राचं कार्य आहे उष्णता शोषून शीतल प्रकाश देणे. उष्णता स्पर्श चेतनेवर मंदिर पारक करण्यात. आता हे जे निळ्या प्रकारचे पदार्थ आहेत, वनस्पती आहेत, जीव आहेत, प्राणी आहेत, त्यांच्या परिणाम होत असतो बाहेर सगळ्या जीवांचा. प्रकाशाचा परिणाम दर्शन चेतनेवर होतो. आपल्याला दृष्टीला प्रकाशाची आवश्यकता आहे ना, म्हणून आपली जी दृष्टी आहे त्या दृष्टीला बाहेरच्या प्रकाशाचं साधन मिळतं. उष्णतेचा परिणाम मनामध्ये होतो. निम्नपणा निर्माण करणं किंवा तापवलं मुलांना चलचल बनवणं हा उष्णतेचा परिणाम आहे. पण चंद्रप्रकाश जेव्हा त्या मुलाला मिळतो त्यावेळेला ते मन शांत होते. उष्णतेने तप्त होतं मन आणि चंद्रप्रकाशाने ते शांत होते. म्हणून मनाला दोन्ही प्रकारचे प्रकाश हवे आहे, चंद्राचाही पाहिजे आणि सूर्याचाही. तेव्हा आपलं हे मन बघा कसं चंचल येतं.
ते सूर्याचा प्रकाशही घेतं आणि चंद्राचाही प्रकाश घेतं. चंद्राने त्याला शांती होते, सूर्याने उष्णता होते, ताप होते. या सूर्य आणि चंद्राच्याच प्रकाशामुळे या सगळ्या वनस्पतींचं जीवन चालतं. वनस्पतींना जीवन देणारे हे प्रकाश चैतन्य आहे. तेव्हा विशेषतः चंद्र ज्या वेळेला आकाशामध्ये प्रकाशित असतो त्यावेळेला वनस्पतीला अतिशय आनंद होतो, कारण ते शांत प्रकाश आहे. सूर्याचाही प्रकाश तिला हवा आहे वनस्पतीला, आणि त्या वनस्पतींना सूर्यप्रकाशाने त्यांचं तेज वाढतं, शक्ती वाढते, आणि हे जे आपण लावलेली पिकं असतात ती भराभर वाढतात. जास्त छाया असली तर लवकर वाढत नाही. समजा काही दिवस दिसत छाया भरत असलं तर तिथं लवकर वाढत नाही, पिवळी पडायला लागली. म्हणून चंद्रप्रकाशाची त्या पिकांना आवश्यकता आहे. म्हणून चंद्राने वाढ होते त्यांची, आणि सूर्याने त्यांना उष्णता मिळते. तेव्हा सूर्य हा खरोखर बाह्य विश्वाचा खुणा आहे, पण चंद्र हा परप्रकाशी आहे. चंद्राचा जो प्रकाश आहे तो स्वतःचा प्रकाश नव्हतो, तो सूर्याचाच प्रकाश घेऊन चंद्र प्रकाशित होतो. म्हणून चंद्र हा परप्रकाशित ग्रह आहे आणि सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे, तो स्वतःचा प्रकाश देणार आहे. म्हणून बाहेर विश्वामधला प्रारंभ काय असेल तो सूर्य आहे. सूर्यामध्ये ती चेतना आहे. आणि म्हणून प्रश्न निषेधामध्ये दिलेला आहे की आदित्य हवै प्राण, आदित्य हवै प्राण, आदित्य म्हणजे सूर्य, सूर्य हाच प्राण आहे असं प्रश्न निषेधाचे ऋषी सांगतात. अशा प्रकारे आपल्या देहामध्ये हे प्राणाचं कार्य आहे, आणि बाह्य सूर्याकडूनही हा प्राण होतो. आश्चर्याची गोष्ट आहे की आपल्या देहामध्ये असलेला हा आत्मराज प्राणाला निर्माण करतो, तो सूर्याचं काम करतो आपल्या देहामध्ये. बाहेर जो आत्मा आहे किंवा देहात्मक आहे ते सूर्याशी एकूण त्याला निर्मितीचं कार्य करते. अशा प्रकारे आत्मा देहातही कार्य करतो आणि देहाच्या बाहेरही ते आत्मतत्व ब्रह्म त्याला बोलतो. त्या ब्रह्मामध्येही त्या सूर्याला तोच हे चैतन्य देतो. सर्व वनस्पतींचं जे पोषण आहे, वनस्पतींचं जे पोषण आहे ते नुसत्या प्रकाशाने नाही तर रसाने होते. रस म्हणजे पाऊस, पाणी. नुसते प्रकाश पडत राहिले तर पाऊस पडला नाही तर वनस्पती जगेल का? म्हणून वनस्पती वाढवण्यासाठी आणि जिवंत ठेवण्यासाठी त्यांना पर्जन्याची आवश्यकता आहे, पाऊस त्याला आपण म्हणतो. आणि हा जो पाऊस आहे हा सूर्याच्याच उष्णतेमुळे, प्रकाशामुळे आणि बाहेरच्या शांत वातावरणामुळे तयार होते. जे ढग तयार होतात ते कसे होतात? ही जी खालची वृक्षांची पानं आहेत त्यांची वाफ होती, पानांच्या रसांची. समुद्रामध्ये जे पाणी आहे त्याची वाफ होती. असा हा जो प्रकार आहे तो उष्णतेमुळे होतो. वाफ कशामुळे होईल?
सूर्यास्त उगवण्याच्या बाबतीत सूर्याच्या उष्णतेनेच वापरते ना, म्हणजे पावसाचा जलकही सूर्यच आहे. आता आपल्याला शास्त्र असं सांगतं, विशेषतः आपलं वैदिक आयुर्वेद असा सांगतो. आयुर्वेद हे आपलं जे शास्त्र आहे, वेदांचा तो भाग आहे आयुर्वेद. हा आयुर्वेद आपल्याला असं सांगतो, पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशाने वनस्पतींचं औषधी गुणधर्म वाढतात. ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी पूर्णचंद्र असतो आणि त्या पूर्णचंद्राच्या प्रकाशाने त्या वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म येतात. याच्यामुळे ते गुण असतात परंतु ते जास्त वाढतात पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाने. मग आपण जे वनस्पतींचं अन्न खातो तसा संबंध आला. पौर्णिमेच्या चंद्राने त्या वनस्पतीला औषधी गुणधर्म दिले. त्या वनस्पती माणूस खातो अन्नाच्या द्वारे. हे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मूग या वनस्पतींचं अन्न आपण खातो. म्हणजे त्यांचे जे वनस्पतीचे जे औषधी गुणधर्म आहे ते आपल्या देहात येतात. आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे औषधी गुणधर्म पाहिजे आपल्याला, ते आपल्याला वनस्पतीच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. आपण जे अन्न खातो त्यापासून मूल तयार होतो. मनाचा धर्म आता अन्नशी आला आणि ज्या प्रकारचं तुम्ही अन्न खाल्ला त्या प्रकारचं मन बनते. हे जे वनस्पतीपासून मिळणारे जे अन्न आहे ते सात्विक अन्न आहे. वनस्पतीचं अन्न आहे ना, तुम्ही मारू खाल्लंय का, हाडं मांस रक्त का त्याच्यामध्ये, तेव्हा हे जे अन्न आहे हे अन्न सात्विक अन्न असते. म्हणून वनस्पतीचा आहार घेणाऱ्या माणसाचं मन सात्विक राहतं. हा आयुर्वेद शास्त्रातून वेगळं आहे. जी माणसं वनस्पतीचंच अन्न खातात आणि त्या अन्नाच्या पोषणावर आपले शरीर पुष्ट करतात, त्यांचं मनही सात्विक राहतं आणि सत्वगुण त्याच्यामध्ये राहिला की तो मनुष्य सात्विक बनतो. स्पष्टच आहे. आता ते दुसरा विषय तमगुण, मांस, मच्छी आणि काही हे जे अन्न आहे हे रजोगुणी तमोगुणी अन्न आहे आणि त्यामुळे त्याचं मन रजोगुणी आणि तमोगुणी बनतो. रजोगुणी आणि तमोगुणी माणसाला शांती नसते, तो खूप राहतो, निर्दय राहतो, दुष्ट राहतो, पापी होतो आणि वाईट गुण आहे त्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण. परंतु जो केवळ औषधी असं जो वनस्पती अन्न आहे ते खाऊन जो जगतो तो मात्र शांत राहतो, सात्विक राहतो, धर्मपरायण राहतो, पूर्ण राहतो, नीतिमत्तेने चालतो आणि सद्गुण त्याच्यामध्ये येतात. बघा, म्हणजे आता आपल्याला हे कळून चुकलं की आपल्या शक्तिपात मार्गामध्ये साधकांनी सत्वगुण का राहत आणि सत्वगुण होण्यासाठी कसं अन्न खावं म्हणून त्याच्यावर गुण घातलेले. हे बघा, कांदे, लसूण, मांस, मच्छी, अंडी, तंबाखू, भांग, गांजा, हे सगळे काही काही पदार्थ हे वनस्पती, परंतु त्या तनुगुणी वनस्पती आहे.
म्हणून त्या खायच्या नाही. वनस्पतीमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. काही सात्विक वनस्पती आहेत, काही रजोगुणी आहेत आणि काही तमोगुणी आहेत. बघा आपली काही वनस्पती अशा सात्विक येतात. ही तुळस उदाहरण म्हणून घेतो आपण. तुळस ही जी आहे ती अति सात्विक वनस्पती आहे. या सात्विक वनस्पतीचं वैशिष्ट्य एक असतं का, या बाकीच्या वनस्पती सगळ्या दिवसा प्राणवायू सोडतात आणि हा जो कार्बन डायऑक्साइड तो घेतात आणि तो शुद्ध करून प्राणवायू सोडतात दिवसा. रात्री मात्र उलट करतात. रात्री काय करतात, त्या वनस्पती प्राणवायू घेऊन तो कार्बन डायऑक्साइड त्यांनी सोडलेला असतो ना, तो कार्बन डायऑक्साइड वायू जास्त सोडतात त्या दिवसा रात्री. म्हणून वनस्पतीच्या झाडाखाली झोपले असं होतात, कारण त्या कार्बन डायऑक्साइड वायू सोडतात. पण तुळस ही एक अशी वनस्पती आहे की ती दिवसाही ऑक्सिजन सोडते आणि रात्री ऑक्सिजन सोडते. म्हणून ती सात्विक. अशा काही वनस्पती पुष्कळ आहेत ज्या प्राणवायू सोडत असतात. कार्बन डायऑक्साइड घेतात आणि प्राणवायू बाहेर. तेव्हा हे वनस्पतीचं शास्त्र आपल्या आयुर्वेदाने सुंदर विकसित केलेले आहे. म्हणून ज्याच्या आहारामध्ये वनस्पतीचे पदार्थ गुणधर्म असतील तो मनुष्य मनाने सात्विक होत जातो आणि मन सात्विक झालं की मग सगळं त्याचे आवरण, त्याचे वागणं, आचरण वगैरे सगळं सात्विक होत. तेव्हा आपण आतापर्यंत जे पाहिलं ते प्राणाचं देहातलं कार्य पाहिलं आणि विश्वातलं आता कार्य पाहिलं. चंद्र आणि सूर्य यांच्या प्रकाशाने, गुरुत्वाकर्षणाने आणि उष्णतेने घडणारं हे प्राणाचं कार्य बाहेर पडतं तेही पाहिलं. आता हे जे पंचप्राणाचेच कार्य आपण पाहिले, पण आणखी या पंचप्राणांनी पाहिलं की अरे बापरे फार मोठं काम हो. त्यात एक मुख्य होता तो त्यांनीच ते 5 तयार केले, 4 दुसरे घेतले, 5 झाले. 5 वाटणी केली देहामध्ये. पण ते एवढं प्रचंड कार्य आहे की म्हणून त्यांनी आणखी उपप्राण तयार केले. 5 उपप्राण तयार केलेले जर का आपण आता प्राणांची संख्या देहामध्ये 10 झाली. आपल्या शरीरात 10 प्राण कार्य करीत आहेत. योग शिवामणी नावाचा ग्रंथ आहे आपल्या संस्कृतमध्ये, योग शिवामणी. या ग्रंथामध्ये या प्राणांचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. बघा त्या योग शिवामणीमध्ये काही श्लोक आपण आता जे आणखी उपप्राण आहेत ना, मुख्य प्राण कोणते? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5. आणि आता दुसरे आणखी 5 बनले आहेत आणि ते काय काम करतात. आधी हा योग शिवामणीतला श्लोकांचा भाग होईल. प्राण अपान समानाख्या ज्ञानादींची वायवाहा. बघा हे 5 पहिल्या चरणामध्ये ज्ञान, अपान, समान, ज्ञान, उदान हे 5 प्राण त्यांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं. प्राण अपान समानाख्या ज्ञानादींची वायवाहा. आता ते उपप्राण सांगतात. नाग हा नाग, पूर्ण हा
पूर्व नावाचा उपपुत्राण आहे, नाग नावाचा उपपुत्राण आहे, पूर्व नावाचा उपपुत्राण आहे, इतर नावाचा उपपुत्राण आहे, देवदत्त चौथा उपपुत्राण आहे देवदत्त आणि पाचवा आहे धनंजय. बघा हे 5 आणखी उपपुराण आपल्या देहात आहे. बरं कोणते कोणते? नाग नावाचा उपपुराण आहे, दुसरा आहे पूर्व, तिसरा आहे कुकर, चौथा आहे देवदत्त आणि पाचवा आहे धनंजय. असे 5 उपपुराण तयार झालेले. त्यांना आता या उपपुराणांचं काम काय चालतं आपल्या देहामध्ये ते सांगतात. हृदय प्राण हा स्थितो, हृदयामध्ये आपला प्राण जातो मुख्य. हृदय प्राण हा स्थितो नित्यम अपान विजय मुख्य प्राणांचे सांगतात काम. मुख्य प्राण जो आहे तो हृदय ठिकाणी राहतो, अपान जो आहे तो खाली देवीच्या खाली उंचाकडे जातो. समानो नाभी देशे, समानो नाभी गोळ जातो पोटामध्ये. उदाना कंठामध्ये जातो. मध्ये गाहा ध्यान सर्व शरीरेषु, ध्यान सगळ्या शरीरात पसरलेला असतो. प्राधान्य पंचवायवाः, अशा प्रकारे हे सगळे पंचप्राण आपल्या सगळ्या शरीरामध्ये पसरलेले. आता हे जे उपप्राण आहे, ज्ञान सर्व शरीरेषु प्रधान पंचवायवाः आहे. आता हे जे उपप्राण तयार केलेले त्यांचं काम सांगतात. उद्गारे नागा, आपले जे उद्गार बाहेर करतात उद्गारे, नागा 8 आपल्या उद्गारांमधून नाग नावाचा प्राण काम करतो. विशेषतः विशी ज्या वेळेला लागते, विशी लागते असं काही करतो आपण. विशी ही विशी देणारा जो प्राण आहे तो नाग नावाचा नाही. विशी नाग आहे. पूर्व जो आहे, पूर्व हा आपल्या डोळ्याची व्यथा होतो. आपले डोळे व्यवस्थाच लागतात, व्यवस्था कळते का? बाकीच्या इंद्रियांची तरी व्यवस्था आपल्याला कळते, तो व्यवस्था तरी कळतो, पण डोळे किंवा व्यथा किंवा त्याची सारखी व्यवस्था दिसते. हे काम पूर्ण नावाचा प्राण डोळ्याशी भविष्य मिळाल्यानंतर ते पूर्ण तिथे राहतील. त्यामुळे त्याचे डोळे आपल्याला म्हणून पाहावे लागतात किंवा म्हणून पूर्ण नावाचा जो प्राण आहे तो डोळ्याची व्यथा करतो. कुकर जो आहे, कुकर तो आपल्याला भूक लागते, भूक वाढवणारा आहे. आणि म्हणून कुकरला जपून शोधाया. आपला हा कुकर आहे आणि त्याचा कुकर तयार केलाय. तेव्हा कुकर नावाचा प्राण जो आहे तो आपल्या शरीरामध्ये जे अन्न आहे
की पोचल्यानंतर भूक वाढवते. कोण नसला तर भूक लागते. इतर फळांशिवाय तर भूक लागते. शिरा म्हणजे भूक वाढवतो. देवदत्त नावाचा जो प्राण आहे तो आपल्या जांभळ्यातून बाहेर येतो. जांभळ्यातून आपण झोपेतून जांभळे येतात ना आपल्याला असं करतो. हे जांभळी देवाचं कार्य देवदत्त देवदत्त जांभळ्या देवासाठी उभा आहे. आणि धनंजय नावाचा जो प्राण आहे तो गेलेल्या माणसाच्या शरीरात राहून वर जाऊन पुन्हा त्याच्या गतीप्रमाणे त्याला त्या माणसाच्या कर्माने अप्रमाणाच्या कर्माप्रमाणे नवीन गती देते. जन्म कर्म असायला माणसाच्या पुण्याप्रमाणे त्याला गती देण्याचे कार्य धनंजय करतो. आहे जे पंचभूत प्राण आहे त्या पंचभूत प्राणांनी नाग हा उद्गा निश्चित तयार करतो. पूर्व प्राणाने डोळ्याची उर्जा होते. इतर नावाचा जो प्राण आहे त्याच्याने भूक वाटते, क्षुधा वाटते. देवदत्त जाणून देण्यासाठी तुला आणि धनंजय हा प्राण गती देणारा प्राण आहे. अशा प्रकारचे हे पंचभूत प्राण आपल्या देहामध्ये कार्य करतात. लागते हे कार्य ते करतात. छोटे छोटे कार्य अशा प्रकारे पंचप्राण आणि पंचभूत प्राण मिळून यांची बाळाची संघटना तयारी. हा प्राण येते आणि हे सतत कार्य करीत राहतात. हे सर्वच्या सर्व प्राण अखंड देहात आपापली कामे अचूकपणे करत राहतात. माणसाला त्यांचं बाहेरून कार्य दिसत नाही, कळत नाही. आता हा जो प्राण आहे आपल्या देहामध्ये ग्रहांचा संघ हे जेव्हा मनुष्याचं शरीर आता मृतावस्थेला चाललेलं आहे. जेव्हा मनुष्य मरायला टेकतो त्यावेळेला त्याच्या शरीरातल्या लिपीचा अवयवावरून ते शरीर गोळा व्हायला लागतात. सगळे गोळा व्हायला लागतात. तर ते वेगळ्या भागात पसरलेले त्याने वेगळ्या भागात काम करून राहिले. मनुष्य मरायला टेकला आता तो मरणारच आहे. तेव्हा मग ते सगळे एकत्र होतात आणि विधान वायू आहे आणि हा धनंजय हे दोघे एकत्र होऊन त्या मेलेल्या माणसाच्या मुखातून नाकातून किंवा कानातून कुठल्या तरी छिद्रामधून बाहेर पडतात. म्हणून त्या माणसाचं तोला मेलेल्या माणसाचा तोला राहिलेला. त्याचं कारण असं की तो तोलातून बाहेर पडली, नाकातून बाहेर पडताना ते कळत नाही त्याचं नाक मोठं. परंतु योग्याच्या मरणामध्ये मात्र या प्राणांचा बाहेर जाण्याचा मार्ग वेगळा. योगी समाधी राहतो. समाधीच्या कशाला सगळ्याला प्राप्त झालेली आहे. असा जो योगी महात्मा असतो त्याचे प्राण या मस्तकामध्ये हे छिद्र जिथून आपण जन्माला येतो, जिथून प्राण प्रवेश करतो शरीरामध्ये, प्राण त्याच्या गर्भाशयामध्ये जो भोग तयार होतो ना त्याच्या मस्तकामधून एखादी छिद्र आहे त्या मस्तकातून तो प्राण मध्ये शिकतो. आणि म्हणून गाया पाच त्याचं मस्तक होत असं
ते अतिशय पतलं असतं ते लहान मुलाचं छिद्र घ्यायचं. तेव्हा दुधाचे प्राण बाहेर पडताना त्या नशिबाच्या छिद्रातून बाहेर पडतात. हा फरक आहे. सामान्य माणसाचं मरण कोणत्या छिद्रातून झालं आणि दुधाचं जो मन आहे ते जन्माला येताना ज्या भागातून प्राणाला त्याच भागातून ते परत जात, अन्य छिद्रातून जात नाही. याचा अर्थ असा की प्राणाची गती जी जन्मताना त्याला मिळाली, ज्या मार्गाने तो आला त्याच मार्गाने तो परत गेला. आड मार्गाने जात नाही. बाकीचे जे आपले छिद्र आहेत त्या आड मार्गे या छिद्रातून तो आड मार्गाने जातो. आड मार्गाने गेलेली जी माणसं आहे ती आड मार्गाच्या गतीने जातात. अशा प्रकारे सिद्ध सत्पुरुष योगी माणसांचं जीवन आणि त्यांची प्राण उत्पत्त अशी जी क्रिया आहे, उत्पादन आणि बाहेर पडणं, त्या दोन्ही क्रिया एकाच छिद्रातून होतात. हे सगळे प्राण पंचप्राण आता आपल्या ध्यान देत आहे. दुसरे 5 प्राण आपल्या मधले घेतले आणि ते 10 प्राण सगळे जमा होतात आणि जमा होऊनंतर मग जेव्हा ते बाहेर पडतील तेव्हा ते सुद्धा प्राणांचा एकत्र समुदाय बाहेर पडतो आणि मग आपण म्हणतो त्याचा प्राण गेला तर का. तेव्हा मृत माणसाचा प्राण जातो म्हणजे प्राण निघून जातो, प्राण शक्ती निघून जाते, क्रिया बंद होऊन जाते. कारण क्रिया करणारी ती प्राण शक्तीच आहे. आत्मा आहे तिथेच राहतो, आत्मा जात नाही. आत्मा येतेही नाही जातही नाही. आत्मा म्हणजे शरीर बनतो, आत्मा तिथेच आहे. म्हणून आत्मा मरत नाही, आत्मा येत नाही, आत्मा जात नाही. जाणं येणं जे आहे, क्रिया ज्या आहेत त्या प्राणाच आहे. म्हणून प्राण जातो आणि प्राण येतो. तेव्हा हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. सगळे संपलेले आहेत. आता हा जो विषय आहे हाही संपलेला आहे. त्याला दुसरा विषय बोलू. सत्संगाला विश्रांती. सत्सत